शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण जे काय महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल या ठिकाणी अतिवृष्टीमुळे जो काय पूर आलेला आहे तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं, त्याचबरोबर शेतजमिनीचं, घरांचं, त्याचबरोबर जनावरांचं आणि शेळ्या मेंढ्यांचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर त्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारनं आपत्ती निवारण कायद्याअंतर्गत काही निकष दिलेले आहेत। त्याच्यामध्ये राज्य सरकार कशा पद्धतीनं अशा बाधित शेतकऱ्यांना मदत करणार आहे आणि त्याचे निकष कसे असतील हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। त्याच्यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी 27 मार्च 2023 रोजी शासन आदेश काढला होता, एक GR काढला होता। तर त्या GR अंतर्गत ज्या काही बाबी आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामध्ये तेच निकष 30 मे 2025 रोजी महाराष्ट्राचे राज्य मुख्यमंत्री यांनी त्या निकषाअंतर्गत केंद्र सरकारला मदत मागितलेली। तर ते निकष कोणते आहेत आणि कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करणार आहे। त्याच्यामध्ये दरड कोसळणे असेल, जमीन खरडणे असेल, खचणे व नदी पात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे असेल। त्याच्यामध्ये महसूल अभिलेखानुसार शेतजमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 47,000 प्रति हेक्टर या दराने मदत राहील। त्यानंतर शेतजमिनीवरील गाळ, वाळूचा, गाळांचा, मातीचा थर 3 इंचापेक्षा अधिक जमा झाल्याचे राज्य शासनाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने प्रमाणित करणे आवश्यक आहे। त्याच्यामध्ये डोंगराळ शेतजमिनीवरील मातीचा ढिगारा, मलबा काढणे असेल, मत्स्यशेती दुरुस्ती करणे असेल, मातीचा थर काढणे असेल आणि जमीन पूर्ववत करणे असेल। प्रत्येक बाबीकरिता 18,000 रुपये प्रति हेक्टर प्रति शेतकरी मदत असणार आहे। त्याच्यामध्ये शेती पिके, फळपिके आणि वार्षिक लागवडीची पिके, कोरडवाहू क्षेत्रासाठी 8,500 प्रति हेक्टर आणि पेरणी केलेल्या क्षेत्राची मर्यादेत ही मदत असणार आहे। त्याचबरोबर आश्वासित जलसिंचन योजनेखाली क्षेत्राकरिता 17,000 रुपये प्रति हेक्टर मदत असणार आहे। त्याचबरोबर शेती पिके, फळपिके आणि वार्षिक लागवडीची पिके याच्या कोरडवाहू क्षेत्रासाठी 8,500 प्रति हेक्टर, पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत ही मदत असणार आहे आणि आश्वासित जलसिंचन योजनेखाली क्षेत्राकरिता 17,000 रुपये प्रति हेक्टर मदत असणार आहे आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत ही अनुज्ञेय असणार आहे। त्याच्यानंतर बहुवार्षिक पिके, बहुवार्षिक पिकांकरिता प्रति हेक्टरी 22,500 सदर मदत पेरणी केलेल्या क्षेत्राकरिताच अनुज्ञेय असून ही मदत कमीत कमी 2,500 पेक्षा कमी नसणार आहे। दुधाळ जनावरे, ओढकाम करणारी जनावरे किंवा माल वाहतुकीसाठी वापरली येणारी जनावरे दगावल्यास दिली जाणारी मदत। त्याच्यामध्ये दुधाळ जनावरे असतील 37,500, म्हैस, गाय, उंट, या मिथुन इत्यादींसाठी असणार आहे। त्याचबरोबर 4,000 मेंढी, बकरी आणि डुक्कर यांच्यासाठी असणार आहे। ओढकाम करणारी जनावरे त्याच्यामध्ये 32,000 रुपये, उंट, घोडा, बैल इत्यादींसाठी असणार आहे। 20,000 रुपये वासरू, गाढव, शिंगरू, खेचर। एखाद्या घरातील जनावरे मोठ्या संख्येने मृत झाले असतील तरी आर्थिकदृष्ट्या मदत ही फक्त उत्पादनक्षम जनावरांपुरतीच मर्यादित ठेवावी असं या निकषांतर्गत दिलेलं आहे। 3 मोठे दुधाळ जनावरे किंवा 30 छोटी दुधाळ जनावरे किंवा 3 ओढकाम करणारी मोठी जनावरे किंवा 6 ओढकाम करणारी लहान जनावरे प्रति कुटुंब या मर्यादेत मदत अनुज्ञेय असावी। त्याचबरोबर ओढकाम करणारी लहान जनावरे प्रति कुटुंब मर्यादेत मदत अनुज्ञेय आहे। कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 100 रुपये प्रति कोंबडी आणि 10,000 रुपये प्रति कुटुंब मर्यादेत असणार आहे। कोंबड्यांचा मृत्यू हा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला असणे आवश्यक आहे। अन्य कोणत्याही शासकीय योजनेखाली मदत उपलब्ध करण्यात आली असेल तर या योजनेअंतर्गत मदत अनुज्ञेय असणार नाही। उदाहरणार्थ पक्ष्यांमधील हिवताप किंवा सत्सम रोग यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या स्वतंत्र योजनेखाली कुक्कुटपालन मालकांना मदत देण्यात येते।
अशी कोणतीही मदत नसल्यास त्या ठिकाणी प्रति कोंबडी 100 रुपये आणि 10,000 रुपये प्रति कुटुंब मर्यादेत मदत असणार आहे. कोंबड्यांचा मृत्यू हा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पक्की घरं जर सकल भागासाठी बाधित घरांसाठी 1,20,000 रुपये प्रति घर पूर्णतः नष्ट झालेलं असेल, पडझड झालेली घरे असतील, त्याच्यामध्ये पक्के घर जर पडलेले असेल, पूर्णतः नष्ट झालेलं असेल, तर सकल भागासाठी बाधित घरांसाठी 1,20,000 प्रति घर मदत असणार आहे. त्याचबरोबर कच्ची घरे डोंगरी भागातील बाधित घरांसाठी 1,30,000 प्रति घर मदत असणार आहे. अंशतः पडझड झालेली घरे, झोपडी वगळून जेथे किमान 15% जर पडझड झाली असल्यास 15% जरी तुमची पडझड झालेली असेल, अतिवृष्टी आणि नुकसान म्हणजे पुरामुळे नुकसान झालेलं असेल, तर त्या ठिकाणी 6,500 रुपये प्रति घर. 15% पडझड झालेले असेल तर कच्ची घरे जर पडझड झालेले असतील 15% तर 4,000 प्रति घर. आणि पडझड नष्ट झालेल्या झोपड्या, जर झोपडी तुमची पडझड आणि नष्ट झालेली असेल तर 8,000 रुपये प्रति झोपडी. झोपडी म्हणजे तात्पुरते काम चलाऊ झोपडे, कच्च्या घरापेक्षा तकलादू, झावळ्या, माती, प्लास्टिक इत्यादींपासून तयार झालेले राज्य व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी झोपडे म्हणून प्रमाणित केलेले. राज्य शासनाच्या संबंधित प्राधिकाऱ्याने बाधित झालेले घर हे अधिकृत असल्याचे प्रमाणित करणे आवश्यक आहे. आपदग्रस्त व मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य योग्य त्या प्राधिकाऱ्याने मृत्यूचे कारण प्रमाणित करण्याच्या अधीन राहून मृत व्यक्तीच्या वारसांना 4 लाख रुपये इतकी मदत अनुज्ञेय राहील. आणि आपत्तीमध्ये मदत कार्यात तसेच पूर्वतयारीमध्ये सहभागी व्यक्तींना देखील सदर मदत अनुज्ञेय राहील. अशा पद्धतीने ही मदत असणार आहे. त्याचबरोबर या संबंधी अजून कोणते प्रश्न तुम्हाला पडलेले असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.